या ठिकाणी सर्वप्रथम भारतीय बौद्ध महासभा पुणे या धार्मिक संस्थेच्या निमंत्रण पत्रिकेला मान देऊन या ठिकाणी आलेले सर्वच उपासक उपासिका बौद्धाचार्य बंदेगण सर्व सामाजिक धार्मिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रामध्ये योगदान देणाऱ्या सर्वच बंधू भगिनींचं मी आजचा जो कार्यक्रम आहे आपला वर्षावास समारोप 2025 जो भारतीय बौद्ध महासभा पुणे या धार्मिक संस्थेच्या वतीनं आपण घेत आहोत, सर्वांचंच मी सर्वप्रथम हार्दिक स्वागत करतो। आजच्या कार्यक्रमाची जी रूपरेषा आहे या ठिकाणी आदर्शांचं पूजन होईल, जय भीम सलामी संत सैनिक दलाचे पुणे जिल्हा अध्यक्ष आदरणीय एजी शिंदे अण्णा घेतील, त्यानंतर बुद्ध वंदना प्रभाताई कांबळे, कार्यक्रमाची प्रस्तावना संस्कार विभाग प्रमुख प्रकाशजी नाईक हे करतील, त्यानंतर स्टेजवरील मान्यवर याचं स्वागत अध्यक्षा महिला विभागाच्या अध्यक्षा शारदाई ववाळ ह्या करतील, त्यानंतर स्टेजवरील मंडळींचं शुभेच्छापर मनोगत होतील, त्याच्यामध्ये राजकीय सामाजिक धार्मिक कार्यकर्ते असतील, त्यानंतर बौद्धाचार्यांना सनद दिली जाईल, त्यानंतर मुख्य पुरस्कार वितरण समारंभ आज होणार आहे, त्याच्यामध्ये आपण ज्यांनी धम्म चळवळीसाठी तन मन धनानं आयुष्यभर काम केलं त्यांच्या कुटुंबियांना या ठिकाणी स्टेजवर बोलून मरणोत्तर पुरस्कार जो आहे आपण 4 व्यक्तींच्या नावे देणार आहोत, त्यानंतर धम्म जीवन गौरव पुरस्कार 9 लोकांना देणार आहोत, त्यानंतर एक आदर्श धम्म प्रचारक दाम्पत्य पुरस्कार आपण गेल्या वर्षी 1 दिला, त्याच्यानंतर या वर्षी 1 देणार आहोत, त्यानंतर धम्म रत्न क्रीडा पुरस्कार म्हणून आपण 2 देणार आहोत, आणि आपल्या महिला विभागाच्या माजी अध्यक्षा मोरेताई यांची नात जिला मध्यंतरी ब्रॉन्झ मेडल मिळालं, तिला त्या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते ब्रॉन्झ मेडल मिळणार आहे। तर आपण कोणताही वेळ न घालवता मी या ठिकाणी विश्वस्त अध्यक्ष आदरणीय केबी मोडघरे सर, त्याचप्रमाणे अध्यक्ष मध्यवर्ती कमिटी DN धाईंजे सर, या ठिकाणी बंदेगण आहेत, बंदे नागभोज जी या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचंही टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा आपण सर्वांनी। या ठिकाणी विश्वस्त अध्यक्षा माजी अध्यक्षा केंद्रीय कमिटी आणि विश्वस्त रोहिणीताई वनशिव यांनी स्टेजवर यायचंय। आपण दुसऱ्यांना सुगंध देण्याचं काम करते आणि मानवी जीवन सुद्धा हे अगरबत्ती मेणबत्ती प्रमाणे पाहिजे। बाबासाहेबांनी जे 3 गुरु मानले ते संत कबीर, महात्मा ज्योतिराव फुले, कारण माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार हा बाबासाहेबांनी तुम्हाला दिलेला आहे। तो बुद्धांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। सावधान, परेड, विश्राम, परेड, सावधान। 25 ध्वज को 3 बार त्रिवार जय भीम सलामी देंगे। सलामी दो। जय भीम।
फिर एक बार त्रिवार जय भीम सलामी देंगे। सलामी दो। फिर एक बार त्रिवार जय भीम सलामी देंगे। सलामी दो। या ठिकाणी सर्वप्रथम कार्यक्रम कोणता आहे, काय आहे, व्हॉट इज द एम ऑफ द प्रोग्राम, हे सर्व घेत असताना प्रस्तावना जी असते ही महत्वाची असते, त्याच्यानंतर सन्मान असतात. म्हणून कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि पुण्यामध्ये जर बघितलं आपण की पाली भाषा म्हटलं की प्रकाशजी नाईक आठवतात. आज आपलं भाग्य म्हणावं लागेल की ते आपल्या संस्थेचे संस्कार विभाग प्रमुख आहेत. तर आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आदरणीय नाईक सरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम. आज भारतीय बौद्ध महासभा पुणे या आपल्या संस्थेचा वर्षावास समाप्ती दिन हा कार्यक्रम आपण सर्वजण एकत्रितपणाने करत आहोत. वर्षावास तथागतांनी त्यांच्या काळामध्ये या वर्षावासाची सुरुवात केली. पाली भाषेमध्ये वत्सा वास हा शब्द आहे. वत्सा म्हणजे वर्षा आणि आवास म्हणजे राहणं. त्या काळामध्ये पावसाळ्याच्या दिवसामध्ये संक्रमण करण्यासाठी भिक्षुगणांना अतिशय त्रास होत असायचा आणि तथागतांनी ते सांगितलं होतं, चरत भिक्खवे चारिकम बहुजन हिताय बहुजन सुखाय. त्या मार्गाने भिक्षूंचं जीवन चालत असताना वर्षा मासामध्ये भिक्षुगणांनाही त्रास व्हायचा आणि गावोगाव फिरत असल्यामुळे त्यांच्या पायाखाली जे पीक आहे सुरुवातीचं ते देखील तुडवलं जायचं. अशा अत्यंत त्रासदायक स्थितीमध्ये तथागतांना जेव्हा समजलं की वर्षावासाच्या या पावसाळी दिवसामध्ये भिक्षूंनाही त्रास होतोय आणि समाधानकारक असं लोक धम्माचं कार्य घडत नाही, त्यामुळे विनयपीठिकामध्ये तथागताचा संवाद आहे भिक्षूंसह. ते भिक्षूंना म्हणतात की या पावसाळ्याच्या कालावधीमध्ये आपण एका ठिकाणी वास्तव्य करावं आणि धम्माचा प्रसार आणि प्रसार देखील करावा. आणि तेव्हापासून वर्षावासाला सुरुवात झाली. आपल्या सर्वांना ज्ञात आहे, पहिला वर्षावास हा इसवी सन पूर्व 528 ला झाला आणि तो सारनाथ येथील मृगनय वनामध्ये पंचवर्गीय भिक्खूंना जेव्हा धम्मचक्र प्रवर्तन सुद्धा भगवंताने दिलं, तो दिवस आषाढ पौर्णिमेचा होता. आणि तेव्हापासून आषाढ पौर्णिमा ते आश्विनी पौर्णिमा या काळामध्ये आजपर्यंत वर्षावास हा कार्यक्रम आवर्जून भिक्षू संघासाठी देखील आणि आपल्या सर्व उपासकांसाठी देखील हा पाळला जातो. भगवंताने धम्म प्रचार आणि प्रसारासाठी भिक्षूंना सांगितलेलं होतं. तेच काम आता आधुनिक काळामध्ये भारतीय बौद्ध महासभा धम्माचा प्रसार आणि प्रचार करण्याच्या माध्यमातून गेली 25 वर्ष वर्षावास
सातत्याने आषाढ पौर्णिमा ते अश्विनी पौर्णिमा या कालावधीमध्ये दम देण्याचं काम अतिशय जागरूकपणाने करत आहे. आणि आजचा हा दिवस आहे की आपण गेले 3 महिने जो आषाढ पौर्णिमा ते अश्विनी पौर्णिमेपर्यंतचा अतिशय प्रसन्न आणि शुभदायी कालावधी आपण सर्वांच्या समोरीत सादर केलेला आहे. आणि आज समापन दिन आपण साजरा करीत आहोत. या समापन दिनाच्या निमित्ताने आजच्या या वर्षावास समाप्ती दिन या माध्यमातूनच आपल्या कार्याची ओळख काही भक्तीमधून मी आपल्याला करून देणार आहे. प्रत्येक क्षणाला प्रत्येक दिवसाला भारतीय बौद्ध महासभा पुणे यांचं कार्य सातत्याने चालू आहे, चालू राहणार आहे. हा संदेश या गीतातून देऊन आपण या नृत्य कार्यक्रमाची सुरुवात करीत आहोत. वर्षावास समाप्ती दिन. जीवनातला बुद्ध धम्माचा मार्ग आमचा खरा. जीवनातला बुद्ध धम्माचा मार्ग आमचा खरा. वर्षावास समाप्ती दिन करू आता साजरा. वर्षावास समाप्ती दिन करू आता साजरा. जीवनातला बुद्ध धम्माचा मार्ग आमचा खरा. जीवनातला बुद्ध धम्माचा मार्ग आमचा खरा. वर्षावास समाप्ती दिन करू आता साजरा. ज्योतिबा सावित्री मायेंच्या समतेच्या क्रांतीच्या. ज्योतिबा सावित्री मायेंच्या समतेच्या क्रांतीच्या. बाबासाहेबांच्या रमा मातेच्या करुणेच्या ह्या दिशा. बाबासाहेबांच्या रमा मातेच्या करुणेच्या ह्या दिशा. अत्तदीप भव मनी घेऊनी काफिला चालला. अत्तदीप भव मनी घेऊनी काफिला चालला. वर्षावास समाप्ती दिन करू आता साजरा. जीवनातला वाट आमची सद्धम्माची नीतीची मैत्रीची. वाट आमची सद्धम्माची नीतीची मैत्रीची. पंचशिलांची कास धरोणी पाऊले चालती. पंचशिलांची कास धरोणी पाऊले चालती. शील समाधी प्रज्ञेचा हा प्रवास नित आपुला. शील समाधी प्रज्ञेचा हा प्रवास नित आपुला. वर्षावास समाप्ती दिन करू आता साजरा. जीवनातला बुद्ध धम्माचा प्रसार करीतो विहारात जाऊनी. बुद्ध धम्माचा प्रसार करीतो विहारात जाऊनी. धम्मदीप अन क्रांतीदीप हा मनोमनी उजळुनी. धम्मदीप अन क्रांतीदीप हा मनोमनी उजळुनी. सत्कार्याचा मार्ग दावितो. सदाचाराचा मार्ग दावितो जीवनातला खरा. सदाचाराचा मार्ग दावितो जीवनातला खरा.
वर्षावास समाप्ती दिन करू आता साजरा. जीवनातला बुद्ध धम्माचा मार्ग आमचा खरा. वर्षावास समाप्ती दिन करू आता साजरा. करू आता साजरा. करू आता साजरा. जय हिंद. नाईक सर म्हटल्यानंतर एखादं गीत व्हायलाच पाहिजे आणि जे गीत आहे ते स्वतः लिहितात. फार प्रतिभा संपन्न असं व्यक्तिमत्व. वर्षावास का साजरा करतो, त्याची समाप्ती का करतो, संपूर्ण बौद्ध धर्माची जी मूळ सूत्र आहे ती त्यांनी त्याच्यामध्ये मांडलेली आहे. यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या स्वागत अध्यक्षा, महिला विभागाच्या अध्यक्षा शारदाताई ओव्हाळ आणि त्याचप्रमाणे विश्वस्त रोहिणीताई वंशू या दोघींनाही विनंती करतो की आपण बनते नागघोष आणि त्याचप्रमाणे बनते प्रियदर्शी यांचा सन्मान त्यांनी करावा. दोघींनी नुसतं बनते नागघोष म्हणता येणार नाहीये, कारण त्याच्या अगोदर डॉक्टरेट ही पदवी त्यांना मिळालेली आहे. डॉक्टर बनते नागघोष, त्यांचा सन्मान या ठिकाणी शारदाताई ओव्हाळ आणि त्याचप्रमाणे रोहिणीताई या दोघी करीत आहेत. आपण आपल्याच विश्वस्त मंडळीचा सन्मान काही करीत नसतो, कार्यकारिणीचा सन्मान करीत नसतो, परंतु ह्या 3 महिन्यामध्ये त्यांनी खूप अभ्यास केला आणि विषयाला न्याय देण्याचं काम सुद्धा त्यांनी केलेलं आहे. परंतु हे करीत असताना आपल्या भारतीय बौद्ध महासभेचे सचिव संदीपजी सोनवणे यांनी प्रत्येक वेळेस त्या विहारांशी संपर्क साधणं, त्यांच्याशी फोन करणं, कोणाला कोणते विषय देणं, तर फार मोठं काम आहे ते. आणि हे काम त्यांनी केलं, संदीपजी सोनवणे सेक्रेटरी. तर ह्या संपूर्ण 3 महिन्याचा जो वर्षावास आहे त्याचा अहवाल ते तुमच्या समोर वाचून दाखवतील अशी मी त्यांना विनंती करतो. भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेच्या वतीनं आपण आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा असं प्रत्येक शनिवारी संध्याकाळी आणि रविवारी सकाळी व रविवारी संध्याकाळी अशा प्रकारे आपण विहारामध्ये वर्षावासाचं पुष्प गुंफलं. त्याबरोबरच आपण प्रत्येक पौर्णिमेला सुद्धा एक विहारामध्ये प्रवचन घेण्याचं कार्य केलेलं आहे. भारतीय बौद्ध महासभा पुणे ही संस्था बाबासाहेबांचा जो विचार आहे त्या विचारांना अनुसरून धम्म प्रचार आणि प्रसार करत आहे. 3 रत्नांवर उपासक उपासिकांची श्रद्धा कशी दृढ होईल यावर आपलं लक्ष केंद्रित आहे. आपली संस्था 25% धावपळ करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अवलंबून असते. त्याबरोबरच 25% हे विहार उपलब्ध होण्यावर आहे. 25% अभ्यासू वर्ग जो धम्मामध्ये चांगला पकलेला आहे यावर आधारित आहे आणि 25% ही दानदात्यांच्या उदारतेवर, करुणेवर अवलंबून आहे. अशा प्रकारे आपण गौतमाची ममता आणि भीमाची समता या आधारावर आपण धम्माचा प्रचार आणि प्रसार करत आहोत. आपण पहिलं पुष्प जे गुंफलं ते म्हणजे 19 जुलै 2025 रोजी. स्थळ होतं धम्मक्रांती बुद्ध विहार, गांधीनगर, येरवडा इथे. प्रवचनकार माननीय राजेश माने आणि यांचा विषय होता अंगुलीमाल. त्यानंतर 20 जुलै रोजी आपण बौद्धांची धार्मिक स्थळे हा आदरणीय महेंद्र बाराते सरांचा विषय घेतला, नागभूमी बुद्ध विहार, भवानीपेठ येथे. त्यानंतर 26 जुलै रोजी आपण करणीय मित्तसुत्त आदरणीय अनिलदादा कांबळे
यांचा विषय तक्षशिला बुद्ध विहार आनंदनगर हडपसर या ठिकाणी घेतला. 27 जुलै रोजी आपण विश्व आणि बाबासाहेबांचे संविधान माननीय आत्मारामजी सोनवणे साहेब यांचा विषय आपण संघर्ष मित्र मंडळ सम्यक बुद्ध विहार राजर्षी महाराज चौक विश्रांतवाडी येथे संपन्न झाला. त्यानंतर 27 जुलै रोजी आपण आदर्श पिता रामजी बाबा हा माननीय भीमराव वाघमारे साहेबांचा विषय पंचशील बुद्ध विहार पंचशील नगर घोरपडी गाव या ठिकाणी आपण संपन्न केला. त्यानंतर 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी आपण आषाढ पौर्णिमेचे महत्व आदरणीय डॉक्टर सुरेशजी कटाणे साहेब आरोग्य प्रमुख भारतीय बौद्ध महासभा पुणे यांचा विषय राहुल युवक संघ व सावित्रीबाई फुले ज्ञानदीप महिला मंडळ यांचे बिहार शिवदर्शन पुणे 9 येथे घेतला. 3 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता आपण बौद्ध धम्मातील प्रमुख महिलांचे योगदान माननीय उपेक्षाताई वंशिव यांचा विषय तक्षशिला बुद्ध विहार 5 बिल्डिंग जवळ मातोश्री रमाबाई आंबेडकर रोड पुणे 1 येथे घेतला. त्यानंतर 9 ऑगस्ट रोजी ब्राह्मणांचे धर्मांतर या विषयावर माननीय रोहिणीताई जाधव यांचा विषय आपण पंचशील बौद्धजन विकास संस्थेचे बुद्ध विहार साई सिद्धी चौक आंबेगाव पठार या ठिकाणी आपण पौर्णिमेच्या दिवशी हे प्रवचन घेतलेलं आहे. 10 ऑगस्ट रोजी धम्म जागृती संघ बुद्ध विहार राज चौक गणेशनगर येरवडा पुणे 6 या ठिकाणी 15 ऑक्टोबर 1956 बाबासाहेबांचे भाषण हे माननीय के.बी. मोडगरे सरांचं प्रवचन आपण घेतलं. 17 ऑगस्ट रोजी सकाळी आपण बुद्धेश धम्मक्रांती बुद्ध विहार संत गाडगे महाराज वसाहत कोरेगाव पार्क पुणे 1 इथं सिद्धार्थ आणि राजे बिंबसार यांचा संवाद आदरणीय प्रकाश नाईक सरांचा घेतला. 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी आपण नवमत तरुण मंडळाचे लुंबिनी बुद्ध विहार जॉन मोहम्मद स्ट्रीट कॅम्प फडई पुणे 1 या ठिकाणी जय मंगल अठ्ठगाथा हे आदरणीय प्रभाताई कांबळे यांचं प्रवचन इथं घेतलं. 23 ऑगस्ट 2025 रोजी सम्राट अशोक बुद्ध विहार मदर टेरेसा नगर गाडीतळ जवळ येरवडा पुणे 6 या ठिकाणी अनित्यता सिद्धांत माननीय लताताई दळवी मॅडम यांचा हा विषय आपण घेतला. 24 ऑगस्ट रोजी तक्षशिला बुद्ध विहार भीमनगर जुना मंगळवार पेठ पुणे 11 या ठिकाणी दस पारमिता आदरणीय उत्तमरावजी वंशिव सर भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेचे अंतर्गत ऑडिटर यांचं प्रवचन आपण घेतलं. 24 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता पंचशील बुद्ध विहार सौ शीलाताई साळवेनगर येरवडा गावठाण पुणे 6 या ठिकाणी धम्मपालन गाथा आदरणीय दिलीप दांजे सरांचा हा विषय आपण तिथं संस्थेच्या वतीनं घेण्यात आला. 30 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता गणराज्य नागरिक संघाचे सिद्धार्थ बुद्ध विहार कलवड पुणे 32 या ठिकाणी क्रांती व प्रतिक्रांती या विषयावर मार्गदर्शक माननीय के.बी. मोडगरे सर यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन केले. रविवार 31 ऑगस्ट रोजी सकाळी बहुजन हिताय संघाचे प्रबुद्ध प्रेरणा बुद्ध विहार विद्यानगर टिंगरेनगर विश्रांतवाडी पुणे 15 या ठिकाणी धम्मलिपीचा शोधकर्ता हा विषय माननीय प्रकाश नाईक सर यांचा आपण घेतला. रविवार 31 ऑगस्ट रोजी फुले शाहू आंबेडकर बहुजन विकास संस्थेचे साकेत बुद्ध विहार संतोष नगर गार्डन मध्ये टिंगरेनगर पुणे 15 या ठिकाणी धम्म संगीती हा माननीय दिलीप दांजे सरांचा आपण विषय घेतला. यानंतर पुष्प 18वे आपण रविवार
7 सप्टेंबर रोजी बोधिसत्व बुद्धविहार लक्ष्मीनगर पोलीस स्टेशन जवळ शाहू कॉलेज पाशी पर्वती पुणे 9 या ठिकाणी धम्म नायिका माननीय सुनंदाताई गायकवाड मॅडम या भारतीय बौद्ध महासभा पुणे मध्यवर्ती कमिटीच्या महिला विभागाच्या संस्कार प्रमुख यांचं आपण प्रवचन घेतलं. 7 सप्टेंबर रोजी सायंकाळी पुन्हा 6 वाजता बोधिचित्त बुद्ध विहार सिद्धार्थ संघ व समभाव महिला मंडळ फुलेनगर येरवडा पुणे 6 इथं हिंदू कोड बिल आदरणीय रमाताई मोहोड यांनी मार्गदर्शन केले. 13 सप्टेंबर 2025 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ई लर्निंग स्कूल जवळ सांस्कृतिक भवन समोर कॅम्प पुणे 1 या ठिकाणी आपण कॅम्प वॉर्ड शाखा फलकाचे उद्घाटन आदरणीय भंते एस प्रियदर्शी व संस्थेचे विश्वस्त आणि प्रमुख कार्यकर्ते यांच्या समवेत केले. त्यानंतर 13 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता धम्मज्योती संघटना व सुजाता महिला मंडळाचे पंचशील बुद्ध विहार सर्वे नंबर 191 नागपूर चाळ येरवडा पुणे 6 इथं आपण बौद्धांची धार्मिक व राजकीय स्थिती आणि त्यावरील उपाय माननीय संभाजी शिंदे यांचं मार्गदर्शन घेतलं. 14 सप्टेंबर 2025 रोजी धम्मराज अशोक विचार व विकास मंच संचलित धम्मदायात बुद्ध विहार केशवनगर बस स्टॉप शेजारी पुणे 36 या ठिकाणी भगवान बुद्धांचे समर्थक आदरणीय माननीय शारदाताई मोरे मॅडम यांचं आपण प्रवचन घेतलं. 18 सप्टेंबर 2025 रोजी प्रगती बुद्ध विहार 12 ते वस्ती नवी खडकी नेताजी हायस्कूलच्या मागे येरवडा पुणे 6 इथं प्रमुख 5 पारमिता या विषयावर मार्गदर्शन आदरणीय शारदाताई ओवाळ मॅडम यांचं आपण घेतलं. 20 सप्टेंबर 2025 रोजी मिलिंद बुद्ध विहार भाजी मंडई जवळ मातोश्री रमाबाई आंबेडकर रोड पुणे 1 हा विषय हे प्रवचन काही कारणास्तव कॅन्सल झाल्यामुळं 20 सप्टेंबर रोजीच आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ई लर्निंग स्कूल मध्ये प्रवचन घेतलं आणि त्या ठिकाणी प्रवचनकार होते माननीय धर्मा गरड आणि यांचा विषय होता माता यशोधरा व माता रमाई यांचं जीवन कार्य. रविवार 21 सप्टेंबर रोजी 2025 महामाया सेवा संघाचे बुद्ध विहार पठारे वस्ती लोगाव पुणे 47 या ठिकाणी धम्मनायक सम्राट बिंबिसार या विषयावर माननीय अलकाताई गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. 21 सप्टेंबर 2025 रोजी संघमित्रा प्रेरणा बुद्ध विहार बौद्ध उपासक संघ व रमाई महिला मंडळ बर्मा सेल इंदिरानगर लोगाव रोड पुणे 32 या विहारामध्ये संविधान उद्देशिका माननीय बोधाचार्य विष्णू काकडे यांनी मार्गदर्शन केले. 27 सप्टेंबर 2025 रोजी पंचशील युवक संघाचे पंचशील बुद्ध विहार कॉमर्स झोन समोर येरवडा पुणे 6 या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांची सम्यक दृष्टी या विषयाला माननीय के.बी. मोडगरे सर यांनी न्याय दिला. 28 सप्टेंबर 2025 रोजी आपण भदंत चंद्रमणी संघ व सुजाता महिला मंडळाचे बुद्ध विहार चव्हाणचाळ विश्रांतवाडी पुणे 15 या ठिकाणी प्रवचन घेतलं. सम्राट अशोक यांचे धम्म कार्य माननीय डी.एन. धांजे सर यांनी मार्गदर्शन केले. यानंतर 1 ऑक्टोबर 2025 रोजी धम्मक्रांती बौद्ध संघ व सावित्रीबाई महिला मंडळ यांचे त्रिरत्न बुद्ध विहार सर्वे नंबर 110 शांतीनगर येरवडा पुणे 6 इथं श्रामणेर शिबिर व विपස්සनेचे महत्व माननीय बोधाचार्य प्रमोद वाघमारे साहेब यांनी मार्गदर्शन केले. गुरुवार 2 ऑक्टोबर 2025 रोजी आपण नागभूमी बुद्ध विहार भवानीपेठ जुना मोटर स्टँड जवळ आपल्या हेड ऑफिसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे धर्मांतर सद्यस्थिती व उपाय आदरणीय बोधाचार्य प्राध्यापक राजकुमार गायकवाड सर यांचं मार्गदर्शन घेतलं.
त्यासोबतच नाना भवानीपेठ प्रभाग समितीच्या वतीनं सामूहिक धम्मदीक्षा समारंभ हा घेण्यात आला, ज्यामध्ये जवळपास 52 उपासक उपासिकांना आपण धम्मदीक्षा दिलेली आहे. 4 ऑक्टोबर 2025 रोजी बोधिसत्व सम्यक संघ संचलित सम्राट अशोक बुद्ध विहार, संविधान चौक, वानवडी, पुणे 40 या ठिकाणी धम्मलिपीचा शोधकर्ता आदरणीय प्रकाश नाईक सर यांचं मार्गदर्शन घेतलं. 5 ऑक्टोबर 2025 रोजी आपण अश्विन पौर्णिमेनिमित्त गाव रामलिंग, तालुका शिरूर या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेची शाखेचं उद्घाटन केलं आणि सामूहिक धम्मदीक्षा 30 उपासकांना तिथं दिलेली आहे. अशा प्रकारे आपण आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या कालावधीमध्ये धम्म गतिमान करण्याचं कार्य केलेलं आहे. यामध्ये तरुणांना आपण संधी दिलेली आहे की ज्यामधून ते अभ्यास करून विषयाची मांडणी करतील, नवीन बोधाचार्य तयार होतील आणि जे ज्येष्ठ आहेत त्यांना आपण सन्मान देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली धम्म प्रचार आणि प्रसार करत आहोत. या ठिकाणी आपल्या सर्वांनीच जे सहकार्य केलं त्याबद्दल भारतीय बौद्ध महासभा पुणे ही संस्था आपली ऋणी आहे. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.